700 वर्षाखाली नामदेवरायच्या समकाळात गंगाखेडला त्यांचा जन्म झाला. करंडूबाईन दामा नाव त्यांच्या वडिलाचं. आणि अशा याच्यामध्ये धनगर जातीच्या म्हणून आमच्या सांगत आले त्यांचा जन्म झाला. पण पूर्व अवतारामध्ये प्रत्येक संतांचं वर्णन आलेलं आहे. चोखोबर आहे पूर्व अवतारात कोण होते, कबीर महाराज पूर्व अवतारात कोण होते, सेना महाराज पूर्व अवतारात कोण होते, नामदेवराय पूर्व अवतारामध्ये कोण होते, निवृत्तीनाथ पूर्व अवतारामध्ये कोण होते, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई पूर्व अवतारात कोण होते, असं त्यांचं जे पाहायला मिळतं. तसं जनाबाई 4 युगामध्ये अवतीर्ण झाल्या होत्या. कृतयुगामध्ये ते पद्मिनी, नामदेवराय, प्रल्हाद होते. जनाबाई दुसऱ्या अवतारात मंथरा म्हणून जे ते तिसऱ्या युगात जे ते जनाबाई कुब्जा दाशी होत्या. आणि 4थ्या या युगामध्ये जनाबाई म्हणून होते. हे पूर्व अवतारामध्ये त्यांनी केलेली उपासना, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी कर्तृत्वाचा काहीच संबंध राहिलेला नव्हता. ज्ञानिया पुरखा कृत्य करू सरले लेखा, ऐसा अनाथाचा सखा बोलिला. असं जे त्यांच्या ठिकाणी कर्तव्याचा काही संबंध राहिलेला नव्हता. भक्ती केलेली होती, पूर्णविधी अवस्था, जीवनमुक्त अवस्था प्राप्त झालेली होती. तरी पण त्यांच्या ठिकाणी ज्ञानोत्तर भक्ती, जरी जीवनमुक्त अवस्था झाली तरी सुद्धा भगवंताच्या भक्तीचा उल्हास, भगवंताच्या भक्तीविषयी आवड, भगवंताचे जे असणारे जे ते सेवेबद्दल आवड, आणि हे कारण होतं. दुसरं कारण कोणतं होतं, या जगतामध्ये जेवढे मनुष्य जीव आहेत, या कलियुगामध्ये जेवढे मनुष्य म्हणून जीव जन्माला आलेले आहेत, त्या जीवाकडे त्यांनी पाहिलं. अरे एकतर मनुष्य जन्म सारखा मिळत नाही. किती जरी खटाटोप केला तर पुढा मिळेल असं सांगता येत नाही. मागुता नाही नरदेह, मागुता नाही नरदेह, बुद्धीचा पालट धरा रे काही, बुद्धीचा पालट धरा रे काही, बुद्धीचा पालट धरा रे काही, बुद्धीचा पालट धरा रे काही. मागुता नाही नरदेह, मागुता नाही नरदेह, मागुता नाही नरदेह. बुद्धीचा पालट धरा रे काय, मागुता नाही नरदेह. काही ठिकाणी मनुष्य देही पाठ असणे शक्यता असेल, बघा कसं असेल ते. आता वयामानाने आमची सुद्धा आता साठी बुद्धी नाटी, हातात घेतली आहे काठी, असं झालेलं आहे. असं त्याचं समजावून घ्या कसं असेल ते बघा. बुद्धीचा पालट धरा रे काय, मागुता हा नाही म्हणून काय महत्वाचं आहे. अहो फार मग मनुष्य जन्मा प्राप्त झाल्यानंतर क्षणोक्षणाला महत्व, त्याला योग्य वागणं असेल तर त्याचं सार्थक. किती महत्व. पुन्हा आयुष्य मिळणार आहे काय, गेले मग हाता नाही असं आहे. आयुष्य मिळालेलं आहे, ते आयुष्य पुन्हा मिळेलच असं सांगता येत नाही. क्षणाच्या ठिकाणी महत्व दिलेलं आहे. काय झालं, एकदा सीतामाईला इच्छा झाली आणि रामरावला
एकांतामध्ये बसले असताना आपली इच्छा प्रगट केली, स्वामी मी तुमच्या अर्धांगी आहे, पत्नी आहे, आणि 3 हट्ट पूर्ण करावे लागतात, बाल हट्ट, राज हट्ट, स्त्री हट्ट. तर माझा एक हट्ट आहे. म्हणजे काय हट्ट आहे, काय पूर्ण करायचा? मला असं वाटतं की माझे सगळे कपडे तुम्ही घालावेत. हा, तुझे कपडे मी, हो हो, सगळे कपडे तुम्ही घालावे आणि सगळे दागिने तुम्ही घालावे. कसं जसं असेल तसं त्यावेळेच्या पद्धतीने जे भांगपट्टी ही ते आता सारखं नाही, आई कट, बाप कट, कटाकट, सगळे कट. हा, मग 18 हात पैठणी नेसायची. आता सर काय करते, पोत्यात पाय घालायचे, तसं गेलं. मग अशी इच्छा आहे, तुम्ही सगळे कपडे घालायचे आणि तुमचा सगळा ड्रेस मी घालायचा. राम राम म्हणली त्रेतायुग आहे, अजून कलियुग यायचं आहे. नाही ते काही म्हणा, माझी इच्छा आहे तुमचा सगळा ड्रेस मी घालायचा. आता काय करता, प्रभू झाला तरी संसारात काय इच्छा नाही. भ्रताराशी बार्या बोली काय, तो कामने झाला कामाचा अंकित, सांगे मग देव झाला तरी काय, पत्नीच्या अंकित. बर, आता हे करायचंय नाटक, तर कोणी बघू नये म्हणून लक्ष्मण महाराजांना सांगितलं, लक्ष्मणा जरा बाहेर दरवाज्यावरती उभार, कोणी आत आलं म्हणजे सोडू नकोस, माझ्या परवानगीशिवाय सोडायचं नाही, लक्षात ठेव. हा, बाहेर उभार म्हणले. आता लक्ष्मण महाराज आज्ञा झाली होती ती, बाहेर उभा राहिले. आणि मग आत ह्यांनी ह्या बाबांनी केलं की सगळं तसं. ती साडी नेसली 18 हात, ती कोळ काष्टा घातला, ते काय काजळ घातलं, वाय ते लिपस्टिक लावले, काय केसातले दागिने घातले, काही गरसोळी, काही काय पाटल्या, हे सगळं जे ते स्त्रीचे जेवढे अलंकार तेवढे सगळे घातले, लुगडे नेसला, चुळी घातली. आणि आईसाहेबाने मग ते पिवळा पितांबर नेसला. हा, ते पुन्हा पंचकंच. पंचकंच म्हणजे 5 ठिकाणी खवल्याला, एकदा असा खवायचा, एकदा असा खवायचा, तिसऱ्यांदा काष्टा घालायचा, चौथ्यांदा निर्या लावायच्या आणि त्याच्यावर पुन्हा निर्या. देवाने तसं जे शास्त्रोक्त असणार नाही. आता निघालंय ते पोत्यात पाय घालायचे काळी काय काय मला येत नाही, ते गाठ मारायची मर्दासारखे, मर्दून बायासारखे गाठ बांधून. आता म्हणजे येतं नाही, कोणी असते त्यांना सोडून बोल, त्यांना रामरायन ते केलं की तसं मस्त अगदी पाहिजे तसं जे ते पितांबर धारण केलं आपला सीतामाईने, रामाचे कपडे वगैरे घातले, मुकुट घातला, काय असेल ते सगळं घातलं केलं. आणि आता ते आरसा पुढे ठेवलेला आहे, कसं दिसतंय बघण्याकरता आपले बसले ते खुर्चीवरती. आणि ते बघत असताना, न्याहाळून पाहत असताना इकडे वशिष्ठ महाराज ध्यानाला बसले. आणि ते ध्यानामध्ये सारखे 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 शीतात यायला लागली. आणि ती यायला लागली, कशी यायला लागली, लुगडं नेसलेली, भांग पाडलेली. रोज ध्यान करतो म्हणले, सुंदर ते ध्यान, काशिक पितांबर, हे ते सगळं नाद, हे काय प्रकार काय म्हणले. त्यांनी पुन्हा डोळे झाकले, पुन्हा ध्यान लावलं, तर शीतल यायला लागली ध्यानात. पुन्हा जे अस्यम निश्चिम भक्त असतात त्यांच्या ठिकाणी अशी भक्ती इतकी जबरदस्त असते की जाग्यावर काय घोटाळा झाला तर ध्यानात देखील तेच येते, अशी त्यांची सामर्थ्य शक्ती असते. जागेवर घोटाळा, आपल्याला काय झालं काय म्हणले, आपण तर बरोबर करतो म्हणले, तिथं गेलं पाहिजे म्हणले, असं का होतं. आज रामराय काय डोळ्यासमोर येत नाही, हे बघावं म्हणून. आणि ते गेले तिथं ती चौकशी करायला. तर लक्ष्मणानं पाहिलं, आता आली पंचायती, वशिष्ठ महाराज जाऊ नका तसं म्हणायचं, आणि हिचं आज्ञा आहे कोणाला सोडू नको मधी, आणि इकडं आतमध्ये करंट लागला पाहिजे, कळलं पाहिजे. म्हणून मोठ्या आवाजात, अहो वशिष्ठ महाराज इकडे येऊ नका, इकडे येऊ नका, गंगेला वाट तिकडून, तिकडून जावा, तिकडून जावा.
मग त्या आत करंट लागला. अर उरक उरक उरक, वशिष्ठ या लागले, वशिष्ठ या लागले, उरक 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 उरक. आता त्या गडबडीमध्ये रामरायाचे असणारे सगळे कपडे काढले, आपला पितांबर नेसला, काय असेल ते झालं. सीतामाईने आपलं जे ती काय साडी नेसली, सगळं केलं, बसले आपली सिंहासनावरती. ते बळजबरी आता वशिष्ठ महाराजांना म्हणले होते, पण वशिष्ठ महाराज कशात ऐकते. गेल्या आत गेले, पाहिलं, अरे ही तर बरोबर आहे म्हणले, तर असं का होतं. मग निहाळून पाहता 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 डोळ्याकडे लक्ष गेलं. सगळं काढता आलं, पण काजळ काढता आलं नाही. त्याच्यावरती जे आहे ते पकडलं गेलं. अरे काय करतो तस. आता ती गुरु मर्यादा होती. वशिष्ठ महाराज म्हणजे कुळगुरु होती, आणि रामरायाचा अवतार मर्यादेशील होता. काय करतो तस, काय चाललं होतं. आता सारखं नव्हतं ती. आता आमच्यासारख्याला पंचायत पडते. लग्न करून नवरा बायको पंढरपूरला आल्यानंतर पाया पडायला येतात फडावरती, आणि सांगतात नवरा नवरी आलेले, फोन आलेला असतो अगोदरच, त्यांना आशीर्वाद द्या. ते समोर बघून पंचायत पडती. याचं सौभाग्य होते, भाऊ पुत्र होते, भाऊ म्हणायचं कोणाला, दोघं सारखेच. जिने बाप केट केलेला असतो, याने आई कट केलेली असती, याने दाढी केलेली असती, तिला नसतीच, गुळगुळीत म्हणजे आहे असतेच, दोघं सारखेच. त्यामुळं पंचायत पडते. तसं हिथं काय म्हणलं, आता हिथं पुन्हा कस काय झाला घोटाळा म्हणलं. मग त्याच्यावरती ओळखला, अरे काजळ आतमध्ये आहे, काहीतरी घोटाळा इथं. खरं सांग. मुकटाने पाया पडले, काय करता, ऐकावं लागतं, त्याची गती नाही. तिची इच्छा होती, तिला वाटलं की आपण हे कपडे घालून कसं दिसतं बघावं. अरे रामा, तुझ्यासारख्याने असं करणं हे शोभतं का तुला. अरे बायाचे कपडे पुरुषाने अंगावर घ्यायचे, आणि पुरुषाचे कपडे बाईने अंगावर घ्यायचे. याचा परिणाम जितका वेळ एकमेकाचा ड्रेस एकमेकाच्या अंगावर असतो, तितका वेळ आयुष्यातला कमी झाला, लवकर मरण जवळ आलं. आणि इथं क्षणोक्षणाला जे आहे ते महत्व आहे. क्षणोक्षण जे आहे ते वाया जाऊ द्यायचं नसतो. क्षणोक्षणाला जे आहे ते आपलं सार्थक करून घ्यायचं असतं. मग रामरायाला सगळं समजून मला मुद्दा एवढा सांगायचा, नरदेहाचं महत्व किती वशिष्ठाने सांगितलं. आणि असा नरदेह तुम्हा मला प्राप्त झाला, पण त्याचं काय वाटतच नाही. अप्राप्त असणारी वस्तू सहज प्राप्त झाली महत्व वाटत नाही, आणि मोठ्या कष्टाने मिळवले म्हणजे मग त्याचं महत्व कळतं लोकांना. काय इथं सहज. बहुता दिवसा फेरा आला या, दिवसा फेरा बहुता दिवसा फेरा आला या, फेरा जगनागी जागे जागे बोलती, जागे जागे बोलती, बहुता दिवसा फेरा. अनंत जन्मीचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या. कितीतरी जन्म घ्यावे लागतात, प्रारब्धानुसार जे ते कोट्यावधी जन्म घ्यावा लागतात. प्रत्येक वेळेला जे ते
जन्मामध्ये पाप पुण्याचं माप टाकलं जातं. ज्या जन्मात ते समान होतं तेव्हा नरदेहाची प्राप्ती होती. असा हा दुर्मिळ असणारा नरदेह सगळ्याला प्राप्त झाला. आणि या कलियुगाचं जर का महत्व पाहिलं तर कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे, झाले धर्माचे वाटोळे, झाले धर्माचे वाटोळे. कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे, झाले धर्माचे वाटोळे, धर्माचे वाटोळे. कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे, झाले धर्माचे वाटोळे. कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे, झाले धर्माचे वाटोळे. कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे. कलियुगामध्ये धर्म जे तो पुढं चाललेला आहे. लोक अधर्म करू लागलेले आहेत. त्यांना त्याचं काही वाटत नाही, त्यांना काही त्याचं महत्त्व वाटत नाही. आणि त्यांची बुडाले तयाचा मुळनामा. किती खोल गेले त्याचा पत्ता नाही. आणि ते करत असताना चालता वाट पुढे भय वाटते, चालता वाट पुढे भय वाटते. बहुत जन गेले नाही आले मागुती, बहुत जन गेले नाही आले मागुती. न देखो काय झाले कान तरी ऐकती, न देखो काय झाले कान तरी ऐकती. बैसलो संधिवादी नरोनी चित्ती, आता माझी करी चिंता दानदेवी भगवंता, आता माझी करी चिंता दानदेवी भगवंता. बैसलो आगे नरोनी चित्ते, आता माझी करी चिंता दानदेवी भगवंता, आता माझी करी चिंता दानदेवी भगवंता. चालता वाट पुढे वाटते, वाट पुढे वाटते. बहुत जन गेले कान तरी ऐकती, नाही नाही आले ना देखो काय झाले कान तरी ऐकती, काय झाले बैसलो संधी तुझा धरोनी चित्ती, आता माझी करी चिंता
आता माझी तरी चिंता येई बघ. आता माझी तरी चिंता देई भगवंता. आता माझी तरी चिंता देई भगवंता. चालता वाट पुढे भय वाट तिची. सात्विक वृत्तीचे लोक त्यांना वाटा लागलं कसं होईल आपलं, कसं होईल आपलं. ही तळमळ संतांनी जाणली. बुडता हे जन न देखी डोळा, येतो कळवळा म्हणून येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. साधू संतांना तळमळ निर्माण झाली की कलियुगामध्ये असणारे हे लोक चांगला नरदेह मिळालेला आहे, पण यांच्या ठिकाणी जे ती वृत्तीच नाही आहे. जे जन तरी देखे गुंतले प्रभु. एवढे 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 त्यांना गोडी लागली की त्यांना दोन प्रकारची भोंगे होते. एक कमळावरती बसून आमोद ग्रहण करणारी जात आणि दुसरी भुंग्याचीच जात पण विष्टेवरती बसून दुर्गंधी घेणारी जात. अशी दोन प्रकारची होती. ते कमळावर जे बसणारे आमोद ग्रहण करणारे त्यांना वाटायला लागले की आपण किती मजा मारतो, काय आनंद आहे, काय सुख आहे. रात्रीच्याला मिटल्यानंतर जीव गुदमरला तरी बाहेर पडू वाटत नाही. ती येतं उत्तीर्ण होईल आणि ह्यांची बघा म्हणजे आपली भावकी आहे, आपण ती एकाच जातीची. काय घाण सगळ्यात बसली ती, काय त्याच्यावरती बसते, काय करावं. तळमळ 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 व्हायला लागली. काय करावं. रोज त्यांची जे ते घाणीवर बसायला यायची वेळ, ह्यांची आमोद ग्रहण करायला जायची वेळ सारखीच असल्यामुळे रस्त्यात बोलायचं त्यांना, अरे तुम्ही आमचे भाऊबंद आहेत, आमची इच्छाच आहे, एकदा आमच्या संग या आणि आमोद ग्रहण करा, सुगंध ग्रहण करा. तुम्हाला एकदा गोडी लागली, एक वेळ एकदा का तुम्हाला गोडी लागली, एक वेळ प्याल तर पुन्हा पुन्हा याल. म्हणजे चहा नाही, हे आमोदच आहे. पुन्हा पुन्हा या. सारखं रोज उठून त्याला ते शेवटी मुक्कामाला घरी आल्यानंतर आई वडिलाला विचारलं, बाबा ते आपले जात भाई कमलावरती बसून आमोद ग्रहण करणं रोज आम्हाला म्हणते, आमच्याकडे जेवायला या, आमच्या आमोद ग्रहण करा, आमचं सेवन करा, बघा आमची मजा, बघा आमची. जाऊ का उद्या त्यांच्याकडे? अरे जा, पण काय आता नवीन ठिकाणी जायचं असतं, आपल्या आपल्या दशम्या आपल्याजवळ असलेल्या बऱ्या. म्हणून दाढमध्ये विष्टीची कण घेऊन जावं. जर का भूक लागली तर आपली दशमी काढायची, खायची. बरं बरं बरं. आणि मग ती गेले, आज उद्या येतो तुमच्याकडे, चला. मग प्रत्येकाने दशम्या घेतल्या. दशम्या म्हणजे दुधात मळलेली कणकीची नाही, विष्टीच्या गोळ्या, घाम. आणि म्हणजे कुठं आज तुम्ही ह्या कामलावरती बसायचं, आज तवा नाही, टवटवीत आहे आणि तुम्ही बसायचं करत आमोद झालं. आम्ही आमच्या जागेवर जाऊन बसतो. 2-4 तास झाले, 5-6 तास झाले. मग ते आमोद ग्रहण करणारे त्यांच्या जवळ, कसं काय, बरं वाटते का नाही? नाही म्हणजे आम्हाला तर काय वाटत नाही. तुम्हाला काय वाटत ना? हो. जवळ गेले, गपदिशी घाण आली. अरे 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 हे काय? नाही, आईने बाबाने सांगितलं दसण्या घेऊन जा. अरे हे जर का सेवन करायचं म्हणलं की पहिलं ते टाकून द्यावं लागतं आणि ते टाकून दिल्याशिवाय याची मजा कळत नाही. तसं परमार्थामध्ये जर का यायचं असं तर जनतरी देखे गुंतले प्रपंच, ते आधी बाजूला केलं पाहिजे आणि ते बाजूला करून त्याचं जे ते ठेवून मग या परमार्थाचा आनंद, हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा भाग पावे येते. एकदा का त्याची गोडी लागली की मग तुका म्हणे गोड लागे, तो मागे रसन. अशा पद्धतीने घाण भुंगे जे आहेत ते त्यांना उपदेश करण्याकरता चांगलं ग्रहण करण्याची तळमळ. तसं आपण या संसारामध्ये सापडलेले आहोत. आपला सगळा चुराडा होत चाललेला आहे, वाटूळ होत चाललेला आहे. आणि हे संतांनी जाणल्यानंतर इथं त्या अवताराला आले कलियुगामध्ये. एकाच काळात समकाळामध्ये
निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, नामदेवराय, जनाबाई, चोखामेळा, त्याचप्रमाणे नरहरी महाराज, सेना महाराज, सावता महाराज, कबीर महाराज एकाच काळामध्ये जन्माला आले. मग मागं पुढं थोडा असेल, काही वडीलधारी संत असतील, काही बरोबरीचे असतील, काही लहान असतील त्यांच्यापेक्षा, पण एक समकाळामध्ये जन्माला आले. आणि त्यांनी विचार केला की या कलियुगातल्या लोकांना उद्धाराकरता आता मार्ग दाखवायला आपण आलेला आहे, यांना बरोबर घेऊन याचे साधन केलं पाहिजे. बरं, कलियुग असा आहे की याच्यात मुळात अवधी फार कमी आहे आणि कमी अवधीमध्ये हे साध्य करून घ्यायचं. अवधी किती? 100 वर्षाचं आयुष्य ठरलेलं आहे आणि त्या 100 वर्षामध्ये सगळ्याला सारखं नाही आहे. काही एक उपजता मरती, काही उपजतल्यावर कोणी 30, 35, 40, 50, 60, एखादा भाग्यवान असं तर 100 वर्ष घेतो. आणि त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये नेले रात्रीने अर्ध, 50 वर्ष त्यात गेली. रात्री काही करता येत नाही, राहिले 50 वर्ष. आणि त्या 50 वर्षामध्ये बाळपणा 80 वर्ष गेले, बाळपणाचे 12 वर्ष निघून जातात. मग तारुण्य पण येतं. पूर्वी 11 वर्षाचे झाले की नवरदेवाचं लग्न होतं. ते असं समजायचं की आता हा मुलगा तरुण होत चाललेला आहे. मग तिथून जे बाळपणामध्ये खेळण्यात जातं, तरुणपणामध्ये मग हाती दीडपान वरती करी मान. तारुण्याच्या मध्ये न म्हणे कोणाशी, सदा मुसमुशी. काय अक्षर आहे तुकोबा आहे. जसा घोळी म्हणजे सोडलेला सांड, बैल, पोळ, आता म्हणजे घेतले नाही तसे काही, तसा तरुणपणाचा मध असतो. 3 प्रकारचा मध आहे. 3 प्रकारचे मध जिरवता आले पाहिजे. विद्याचा मध, तरुणपणाचा मध आणि धनाचा मध. तिन्ही मध जे ते आपल्या ठिकाणी जिरवता आले पाहिजे. तरुणपणामध्ये जे ते त्याला काही सुचत नसतं. जागराला जावं, सप्त्याला जावं, कीर्तनाला जावं, हे करावं ते करावं. नाही 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 नाही, हाती दीडपान वरती करी मान. चंची पूर्वीच्या काळामध्ये असायची आणि त्याच्यामध्ये मग ते चांदीच्या डबीमध्ये कात, चांदीच्या डबीमध्ये चुना, त्याला काढण्याकरता चांदीचा असणारं जे काय बारकं एकदा असणारं एक वस्तू, त्याने ती काढायची, ती पान लावायचं, मग ते खायचं, मग ते रंगवायचं आणि मग जसा घोळू मुसमुस जातो तसा हे हाय वा. मग ते एकदा गेलं की मग वयव्रत होतं. मग सगळं हळूहळू घरातले लोकही जे ते परिमळ गेली या ओस फुलं देठी आणि आयुष्या शेवटी देह तैसा. एकदा का झाडाचं फूल खाली घेतलं की टवटवीतपणा आहे तोपर्यंत सगळे त्याला हातात धरतात. त्याचा सुगंध, त्याचा रंग, त्याचा गुलाबासारखा असणारा मोह सुटत नाही. आणि जसजसं ते त्याची वेळ येईल, दुपार होईल, ऊन लागल, उष्णता वाढेल, तसतसं पहिल्यांदा देठ काळं पडतं. आणि देठ काळं पडलं की मग ते पाकळ्या आपोआप अशा गोळ्या होतात, चुरचुरचुरते, त्याला सुरकुत्या पडतात. आणि मग सुरकुत्या पडलेल्या काळं झालेला देठ काही बिना विचार करता असं करता करता फेकून देतो. आयुष्या शेवटी देह तैसा. मग कोणी विचारत नाही. इंद्रिये मावळली बागुल आला बाबू, इंद्रिये मावळली आला बागुल, इंद्रिये मावळली आला बाबू. कैसा विपरीत झाला तोची देह नहे दुजा. कैसा विपरीत झाला तोची देह नहे दुजा. आता मज दृष्टी देई पांडुरंगा माय भागा. आता मज दृष्टी देई
पांडुरंगा माया रावण दुःखी दे पांडुरंगा माया वारी चळना गा गोवरी म्हणते मला गोवरी म्हणते मला मानी तिला न थोर सुखाची आकारा इंद्रिये मावळली आला बागुल आला. हो कैसा विपरीत झाला तोची देह नावे धुना हो कैसा विपरीत झाला तोची देह नावे धुना आता मग दृष्टीने पांडुरंगा माया बाबा आता मग दृष्टीने पांडुरंगा माया बाबा पांडुरंगा माया जवरी चळण गा तवरी म्हणते शरीर आहे लहानपण निघून गेलं तरुणपण निघून गेलं वृद्धपण आलं मग अशा अवस्था असती की हाताचे पायाचे बोट थरथर कापतात कानाला ऐका येत नाही बोलता येत नाही नीट जे ते काय चालिले आगळे हळूचं कान केशे डोळे ओसरले दात दाडा गडबडल्या हात चालिले सोबती काय मानी निश्चित काय करशी एकला काळ सन्निध पाहतो जवळ काळ आलेला आहे हातपाय काय घेत नाही सुना मुलं बाबा जाव आता सप्ताह तिकडं तेवढंच 8 दिवस जरा तुम्हाला बरोबर मग त्याने यायचं अ महाराज मला इना धरायला ठेवता का इना धरायला म्हणतो मग तो को बराय म्हणतात बाळपण गेलं तरुणपण गेलं वृद्धपण गेलं मग आता ह्याच्यात विचार काय विचार करायचा म्हणले काय मान अल्पाविषमानवी देह शतगणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व क्रीडा रोगक्षाय काय भजनाशी उरले ते पाहायला त्यात काय उरणार आहे अशी ही अवस्था ज्यावेळेस झाली त्यावेळेस संत महात्मे अवतीर्ण झाले आणि त्यांनी सगळ्या गोष्टींनी विचार केला यांचं आयुष्य कमी आहे यांना वेळ कमी आहे बरं साधनं दुसरे सांगावे तर कसा यांचा तेवढा अधिकार आहे नाही अधिकारच ऐसा करू उपदेश साहेब ओजे त्याच देऊ त्यांच्याकडे जर का बघितलं तर मोठे मोठे साधनं आहेत कलियुगामध्ये साधन निराळं सांगितलेलं आहे मागच्या युगामध्ये निरनिराळे साधनं सांगितलेली आहेत त्रेतायुगामध्ये जे ते साधन निराळं द्वापार युगातलं साधन निराळ कृतियुगातलं साधन निराळ कृती ध्यायते विष्णू त्रेतायाम येतो मखही द्वापारी परिचर्यायाम कलो तद्धरी कीर्तनात कृतियुगी शमदम साधन त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ
द्वापारी आगमुक्त पूजन तंत्र विधान विधियुक्त. कृतयुगामध्ये शमदमादी साधन योग साधन सांगितलेलं आहे. कलियुगामध्ये कसं जमायचं? एक एकादशी करायची म्हणली तर आदल्या दिवशी जाऊन साबुदाणा घेऊन येतो, बायकोला सांगतो तुला माहिती आहे ना मला लवकर सकाळी लागतो म्हणून, आताच भिजू घाल म्हणून. आणि मग एकादशी उजडल्यानंतर ती बिचारी आता साध्वी असते, लग्न झालेलं असतं. मग मालकाचा काय असेल ती इच्छा जाणून करून मग ती तेल टाकणं, त्याच्यात जिरं टाकणं, ती हिरवी मिरची खमंग अशी वडी करते. आता माझ्या तोंडाला पाणी सुटलं, तुमचं कसं झालं ते काय? खमंग वडी, मग चटणी, मग त्याच्याबरोबर ती मलईचं दही, साईची वाटी. इतकं सोपं झालंय, इतकं सोपं झालंय वारकरी संप्रदायामध्ये. त्या एकादशीचं थरावर थर भरावर भर दिवसभर चर खाऊन खाऊन मर आणि एकादशी कर. कसं शमदम साधन साध्य होणार? उठलं की महाराज आज न्याहारीला काय? अरे आज पहिला दिवस आहे, पोहे, दुसरीशी उपीट नाही ना, आता तरी इडली सांबर करायची असं ठेवतो. अरे परमार्थ कर इथलं नाही आमच्या असं अशा पद्धतीने जे लोकांच्या ठिकाणी कसं शमदम साधन. त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ, यज्ञाचा प्रकार कसा शक्य आपल्याला? एक यज्ञ करायचा म्हणला तर लाखो रुपये पुरत नाही. एकदा यज्ञ मंडपामध्ये आणि तो यज्ञाचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर हजारो लाखो लोकांना अन्नदान करावं लागतं. आणि शेवटी ज्यावेळेस त्याच्यामध्ये पूर्ण आहुतीला तूप टाकायचं असतं ते असं पडून नाही, हत्तीच्या सोंड्याच्या आकाराने निमुळतं जसा असतो भाग मस्तकापासून सोंडपर्यंत, तशी धार डालड्याची नाही, चांगल्या तुपाची. बरं, ती तसलं जर्शीचं तसलं काय नाही. जर्शीचं दूध म्हणजे कधी तूप निघायचं, खळगट खंड्यान जेवढे बंड्या कधी व्हायचं ते तसलं चांगलं कसदार दोन्ही कडून त्याचं तूप हत्तीच्या मस्तकासारखा हांडा तेवढ्या लाहायचा, धार सोंडसारखी. शक्य आहे का कधी? 2 दिवस पाहुणा घरात आला तर बैल बाहेर कधी जायला असं होतं. आपल्या किती सध्याचे दिवस आहे, किती महागाई पेटलेले आहे, केवढं जे ते आपले दर खाली आलेले आहेत. 5 रुपयाला बसा नाही मिळाल का बोंबलत बसा असलं आता जीवन आपलं एवढं मिळतं. पहिल्या काळात आमच्या लहानपणी थोड्या पैशामध्ये जास्त माल चांगला येत होता. आता जास्त पैशामध्ये थोडा माल येतो पण चांगला बी येत नाही, अशी परिस्थिती आजची झालेली आहे. आणि मी त्यांना यज्ञ कसा सांगायचा? मग यज्ञ होत नाही. मग द्वापारात पूजन विधी ते तरी या लोकांना करायचं म्हणलं तर ते बी होत नाही. का होत नाही? त्याचं कारणच असं आहे, कलियुगामध्ये देवधर्म सांधी पडिले सकळ, धर्म सांधी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे, देवधर्म सांधी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असते. जिकडे कधी पूजा करायची देवाची? पूजा करायकरता वेळच नाही. मग काय काय ठिकाणी महिन्याला पैसे देऊन पुजाऱ्याची नेमणूक केली जाते. त्याने मग घरी यायच्या आत मंडळीने जे झाडून ठेवायचं, काय पूजेचं साहित्य आणून ठेवायचं, मग त्या पुजाऱ्याने यायचं, असा प्रकार आहे. मग ह्या कलियुगामध्ये पूजन विधी एवढा सोपा नाही. भगवंताची पूजा परिपूर्ण घडली ही केव्हा समजायचं? तुका म्हणे वावे देहासी उदार, तुका म्हणे वावे देहासी उदार, तुका म्हणे वावे देहासी उदार, तुका म्हणे वावे देहासी. रखुमा देवी वर जोडावया, रखुमा देवी वर जोडावया, रखुमा देवी वर जोडावया. मला प्रमाण पाहिजे होतं तेव्हाच घडली सर्व पूजा. तुका म्हणे देह वाहिला विठ्ठली, तेव्हाच घडली सर्व पूजा. हे मला प्रमाण पाहिजे. आता मग सांगितलं साती बुद्धी नाटी झाले तर जाऊ द्या, असं तुम्ही मान्य करू. तर अशा पद्धतीने भगवंताला सर्वस्व अर्पण करणं ही त्याची पूजा आहे. हे कलियुगामध्ये अशक्य आहे.
मग सोपं पाहिजे, लवकर पाहिजे, अवघड कोणी न करे सांगता. या संसारामध्ये जेवढ्या गोष्टी आजकाल सोप्या होईल तेवढ्याच माणसं ज्याची सकारात्मक विचार करतात. आता पूर्वीच्या काळामध्ये कांडाय करता म्हणून ज्याची उकळ असायचं, ती लोखंडाची पार असायची. आता कोणी घेतं का हातात? ती नाही. गवऱ्या थापायच्या, चुलीत घालायच्या, ती फुकायचं, ते धुपट व्हायचं, मग तिथून जाळ लागायचा, मग स्वयंपाक. आता कोणी करतं का? ती नाही. आता कांडायचं यंत्र निघालंय, गॅस नावाचा जो निघालेला आहे, दळण्याचं यंत्र निघालेलं आहे. सगळं जे आहे ते जेवढं घरामध्ये यंत्रणा निघाली तेवढं लोकाला असावं असं वाटतं. अवघड कोणी नकरी सांगता, अवघड कोणालाही आवडत नाही, आणि सुलभ बहुता गोड वाटी. तसं इथं या कलियुगामध्ये सगळ्याला सुलभ उपाय जर का कोणता असेल तर भगवंताच्या नामचिंतनाचा असणारा एक साधन, आणि त्या साधनामध्येच यंदा जे ते आपण घेऊया बरोबर, आणि सगळे मिळून ते साधन करून आपला उद्धार करूया. म्हणून आपलं कर्तृत्व बजावण्याकरता जनाबाईसारखे महात्मे जन्माला आले, आणि त्यांनी सगळ्याकडे पाहिलं, आणि मग त्यांनी मनामध्ये घेतलं जा गीता आता आपण काय करायचं? यज्ञ नाही, शमदम नाही, ते पूजाविधी नाही. मग जे साधनामध्ये सर्व साधना सोपं अनंतावधी जन्माचं पाप नष्ट करणारं साधन कोणतं असेल तर नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पाप जन्मांतरे जळतील पापे जन्मांतरे जळतील पापे जन्मांतरे. नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरे जळतील पापे जन्मांतरे नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे जळतील पापे जन्मांतरे जळतील पापे जन्मांतरे जळतील पापे जन्मांतरे नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा. सोपं कलियुगामध्ये थोड्या अवधीत आणि प्राप्त होणारं फलही देणारं असं कोणतं असेल?
भगवत नामचिंतन एक मंदिर नामसंकीर्तन. कीर्तनामध्ये 3 प्रकार: गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन, लीला संकीर्तन. त्यापैकी जनाबाई म्हणतात लीला संकीर्तन, गुणसंकीर्तन म्हणजे भगवंताची गुणानुवाद गायचे. तुकोबाराय म्हणतात ना, तुमचे करीतो कीर्तन, गातो करावे कीर्तन, मुखी गावे. तेच जनाबाई सांगतात, करू हरी कीर्तन, गाऊ निर्मळ ते गुण, सदा धरू संत संग, मुखी म्हणू पांडुरंग. म्हणणार आहे का? सांगा सांगा लवकर. हरिभक्तीपारायण गणेश महाराज आळागळे, माधव महाराज निंबळक, ध्रुवपद म्हणतात. करू हरी कीर्तना, 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 गाऊ निर्मळ ते गुण, गाऊ निर्मळ ते गुण, सदा धरू संता संगा, सदा धरू संता संगा, गाऊ सदा धरू
पुंडली वरदा हरी करू हरी कीर्तन गाऊ निर्मळ ते गुण सदा धरू संत संग मुखी म्हणू पांडुरंग. कलियुगातल्या लोकांचा विचार करून नामाचं काय महत्त्व हे लोकांना पटवून सांगण्याकरता, त्याचा प्रचार करण्याकरता संतांचं कसं असतं, आधी आपण स्वतः आचरणात आणायचं आणि मग त्याचे लोकांना सांगायचं. आचरणाच्या बाबतीत त्यांनी जी स्वतः आचरण केलेलं असते, एक साधना केलेली असती, तपश्चर्या केलेली असती, म्हणून त्यांचा प्रभाव समाजावर पडतो. समाज मग यद्यत आचरती श्रेष्ठ हा अशा पद्धतीने त्यांनी आचरण 4 युगामध्ये केलेलं आहे. आणि 4 युगामध्ये भक्तीचं आचरण केल्यामुळे या वेळेला सगळा समाज आपल्या पाठीमागं धरून त्यांना त्याचे समजावून सांगून, चला तुम्ही आम्ही गदा खेळी मिळी गदारोळी, आता आपण काय करूया, करू हरी कीर्तन गाऊ निर्मळ ते गुण. भगवंताचं कीर्तन करूया. कीर्तन करण्यामध्ये काय गायचं, कीर्तनाची मर्यादा घालून दिलेली आहे. नामसंकीर्तन सगळ्यांना करण्याचा अधिकार आहे. लहान मोठा कोणत्याही जातीचा असू, कसाही असू, सकळ अशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरिनाम हे नामसंकीर्तन झालं. लीला संकीर्तन भगवंताने गोकुळामध्ये ज्या लीला केलेल्या आहेत, कृष्णचरित्र ज्याला म्हणतात, त्याचं वर्णन करणं लीला संकीर्तन. आणि गुणसंकीर्तन लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. टाळाचा घोष म्हणल्यानंतर 2-4 टाळाचा नसतो, हजारो टाळकरी उभे करून आणि मृदंग लावून ही कीर्तनाची मर्यादा शुकाचार्यापासून चालत आली. शुकाचार्य कीर्तन करायचे, नारद महाराज विणा घ्यायचे, इंद्रदेव मृदंग वाजवायचा, अर्जुन चाल म्हणायचा, प्रल्हाद उद्धव टाळ घ्यायची. अशी ही परंपरा अनादिकालाची, याला गुणसंकीर्तन म्हणतात. आणि हे करण्याकरता हे कीर्तन कुठं घडतं, संतभार पंढरीच कीर्तनाचा. चला संतांच्या ठिकाणी जाऊ, सदा धरू संत संग मुखी म्हणू पांडुरंग. पंढरीला जाऊ, संतांची संगती करू, भगवत नामचिंतन मुखामध्ये घेऊ. आणखी काय करू जनावरी कृपा रामकृष्ण म्हणू लोका. संतांच्या कृपेचं फार मोठं महत्त्व आहे. त्यांची ज्याची कृपा, हा दिटवा दयावरी झळके की हा पद्म करू माता पारुखे, तो जीवची परितुके महेशेशी. त्यांच्या कृपेचं फार मोठं सामर्थ्य. वेळा अभियाचा विचार करायचा नाही, पण आपण लोकांवरती कृपा करून त्यांना भगवत नामचिंतनाच्या मार्गाला लावून शेवटी आपण त्यांना मार्गाला लावल्यानंतर आपल्या पश्चात त्यांनी जे ते आपलं नाव घेतलं पाहिजे, आपल्याला जे ते त्यांनी म्हणलं पाहिजे, अहो आधी आमच्या अगोदर संत महात्मे होऊन गेले, त्यांचे आमच्यावरती उपकार आहेत. जनी म्हणे कीर्ती करू नाम बळकट भर. तुकोबाराचं प्रतिज्ञापूर्वक सांगतात, भाग्या मे तुका देखी धन्य म्हणा विना इहलोके लोका. धन्य म्हणा विना इहलोके लोका. भाग्या मे तुका देखी धन्य म्हणविना इहलोकी लोका. भाग्य आम्ही तुका देखील ही कीर्ती करू आम्ही. जेणे वाढे अपकीर्ती सर्वार तिथे वरत आहे. मग आता आम्ही काय करणार, उभयलोकी उत्तम कीर्ती देवचित्ती राहिल्या, ते सादर आता आम्ही करणार. धनी म्हणे कीर्ती करू नाम बळकट धरू, सदा धरू संत संग मुखी म्हणू पांडुरंग. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
ज्ञानेश्वर माऊली कुंडली ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली नामदेव जनाबाई 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 देव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव नामदेव जनाबाई जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव नामदेव शेवटची चाल ज्ञानाई गुरुकुल संस्था आदित्य महाराज यादव आणि ध्रुवपद ज्ञानाई गुरुकुल संस्था सार्थक महाराज. जनी मने कीर्ती करो 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 जनी मने कीर्ती सदा धरू संत सदा धरू संत सदा धरू संत सदा धरू संत संग सदा धरू संत संग सदा धरू संत संग
धरू संत सदा धरू संत मुखी मनो पांडुरंग मुखी मनो पांडुरंग सदा धरू संत मुखी मनो पांडुरंग मुखी मनो पांडुरंग सदा धरू संत सदा धरू संत सदा धरू संत संग सदा धरू संत संग सदा धरू संत संग सदा धरू संत मुखे हानो पांडुरंग मुखे हानो पांडुरंग धरू संत संग करू संत संग धरू संत जय